सर्वांना जय शिवराय, जय भीम। मी इंजिनियर नितीश कैलास कापडणे। मी प्रभाग क्रमांक 12 मधून माझी अपक्ष उमेदवारी लढवत आहे। तरी मला सर्व जनतेने आणि सर्व माझ्या मित्रपरिवाराने, माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला आपल्या सेवेची संधी द्यावी ही मी सर्वांना नम्र विनंती करतो। भाऊ, काय अजेंडा घेऊन तुम्ही आज ही निवडणूक लढत आहात? मी समाजातील आपल्या प्रभागातील जेवढेही रखडलेले सर्व काही कामं आहेत ते मला सर्व पूर्ण करायचे। मी स्वतः महापालिकेचा शासकीय कंत्राटदार असून मला सर्व योजना घराघरापर्यंत पोहोचवायच्या आहे आणि म्हणजे प्रभागातील गटारींचे कामं असो, रस्त्यांचे कामं असो, जे काही रखडलेले समतानगरमध्ये म्हणा किंवा आपल्या पूर्ण प्रभागात म्हणा, बाबासाहेबांचे पुतळ्यांचे सुशोभीकरण बाकी राहिलेले, बौद्ध विहारांचे कामं बाकी आहे, काही मंदिरांचे कामं बाकी आहे, ते मी पूर्ण करण्याचा मानस घेऊन अपक्ष उमेदवारी लढवत आहे। मतदात्यांना काय आवाहन करणार? मतदात्यांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की तुम्ही एक सुशिक्षित उमेदवार, एका सुशिक्षित परिवारातील उमेदवाराला काम करण्याची संधी द्यावी व त्याला महापालिकेपर्यंत पोहोचवण्याची संधी द्यावी ही मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। आपली निशाणी काय आहे? माझी निशाणी फुगा आहे। माझा अनुक्रमांक 3 आहे। तरी सर्वांनी मिळून अनुक्रमांक 3 नंबरचा फुगा निशाणी दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा ही मी सर्व मायबाप जनतेला, माझ्या सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती करतो। दादा, प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे, आज तुम्ही या प्रचाराची रॅलीला सुरुवात करतात, काय सांगाल? नितीश कापडणे एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत आणि त्यांच्या मनात एक विजन आहे, दूरदृष्टी घेऊन ते मैदानात उतरलेले आहेत। विरोधकांवर टीका टिप्पणी करण्यात ते त्यांचा वेळ घालवणार आहे। आज काय नगरसेवक निवडून आल्यावरच काय त्यांच्या विजनमध्ये अजून काही गोष्टी आहेत, जसं की आपल्या एमजे कॉल परिसरात टार्गेट मुलं मुलींची छेड काढत असतात, त्याच्याकरता विद्यार्थिनी सुरक्षा पथक, फिरते वाचनालय आणि मनपाच्या शाळांची जी दुरावस्था झालेली आहे त्या शाळांचं नूतनीकरण करून डिजिटल क्लासरूम हा त्यांच्या विजनमधला अजून एक भाग आहे। तसेच व्यवस्थित ड्रेनेज, पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते त्यांनी सांगितलं, समाज विहारांचे कामं, मंदिरांचे कामं, हे सगळं त्याच्या विजनमध्ये आहे आणि ते नक्कीच ते पूर्ण करते त्या विजनमध्ये आपली कामं। आणि हा जो उत्साह दिसतोय, आजच लोकांनी त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलेलं आहे, असं बोलून मी थांबतो।